नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. आणि मी तुमचा लाडका गजानन उर्फ गजाभाऊ. आज आपण बोलणार आहोत विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात. कार्यकर्त्यांनो, सतरंज्या अजून कमी आहेत, उचलाव्या लागणार आहेत. कुणासाठी तर त्या ठेवलेल्या आहेत, सगळ्या सोयऱ्यांच्या नातलगांच्यासाठी काही जागा शिल्लक आहेत. तर कार्यकर्त्यांनो, तुम्ही आता मी भेंडीत पाणी पाजालो आहे तसं तुम्ही ऊसात पाणी पाजायचं. नसेल पाणी तर बोंबलत हिंडायचं. बोंबलत हिंडायचं जमत नसेल तर नेत्याचं डिझेल लावून नेत्यांच्या जय जयकार करत करायचं. काल परवा गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये वाद झाला नाही का? त्यामध्ये गोपीचंद पडळकरच्या कार्यकर्त्याने जयंत पाटलांच्या कार्यकर्त्याचं दुकान पाक फोडलं. आता हे काही जयंत पाटलांनी क्लिप बघितली नसेल असं नसेल, किंवा जयंत पाटलांच्या मुलाने प्रतीकदादा यांनी हे काही क्लिप किंवा ते व्हिडिओ बघितला नसेल असं नसणार आहे. कारण त्यांना इतर क्लिपा बघण्यात बहुत आनंद आहे. ह्या क्लिपा बघण्यासाठी एवढा वेळ नाही आहे त्यांच्याकडे. असो, क्लिपेचा विषय नाही आहे. क्लिपा तुम्ही वेगळ्या विचाराच्या क्लिपा मान्य करतील, पण क्लिपा नाही. मी जसं पाणी पाजावली तसं हजारो युवक आता बोंबलत फिरत पाणी पाजत असतील. काही चहाच्या टपरीवर काम करत असतील, काही हॉटेलमध्ये काम करत असतील. म्हणजे मी काल परवा हॉटेलमध्ये काम करतच होतो. म्हणजे असे अनेक लोक आहेत की जे कार्यकर्त्याचा जय जयकार करत हॉटेलवर बेरोजगारीचं रोजगारीच्या साधनात उपलब्धता निर्माण करत असतील. पण विधान परिषदेच्या 17 जागासाठी मस्त नावं शोधलीत प्रत्येक पक्षाने. अशी नावं शोधलीत की खरंच मला वाटत होतं की आमचा स्वाभिमानीचा कोणतरी कार्यकर्ता त्याचं नाव येईल, काँग्रेसचा आपले कार्यकर्ता कोणाचं साध्या एका गावातल्या त्याचं कार्य येईल, आणि कोणाचे बरेचशीच नावं येतील. आम्हाला वाटलं ते कराडच्या अजितआप्पा त्यांचं नाव येईल, चांगला माणूस आम्हाला वाटलं असं. म्हणजे अशी नावं येतील असं वाटलं होतं, पण नाही आली. राहू दे. कार्यकर्त्यांनी संतरंज्या उचलल्या पाहिजेत, आणि कार्यकर्त्यांनी संतरंज्या उचलायसाठी त्यांचा जन्म झालेला आहे. कारण ते काय बाच्या हातरुणाची किंवा आपल्या आईच्या हातरुणाची घडी घालू शकणार नाहीत, त्यांना हातरून टाकून देऊ शकणार नाहीत. नेत्यांच्या हातरुणाच्या काय पायघड्या उचलण्यात कार्यकर्ते एकदम तरबेज आहेत. म्हणजे आमच्या ते काल परवा जिल्हा परिषद सदस्य झाले की नाही, त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की मराठा आरक्षणच्या टायमाला किती त्यांचा ताव होता, कशा पद्धतीनं ताव होता, आणि इलेक्शनच्या परेडमध्ये कसा ताव होता. आम्ही प्रचार केला त्यांचा, नाही असं नाही. पण असो, कार्यकर्त्यांनी झेडं उपडायचं काम करायचं. कार्यकर्त्यांनी झेडं उपडल्याशिवाय परत ते वाढणार नाहीत नेत्यांची. त्यांची वाढली तरच ते परत कार्यकर्त्यांना उपडण्याचा चान्स मिळेल. कार्यकर्त्यांनो, अजून झेडकरांच्या उचला. आता हे विधान परिषदेची 17 जागा झाल्या की आणि 2029ला आमदारकीच्या 288 जागा येणार आहेत. त्यावेळी तुम्ही हेच करा. तर तुमच्याकडे जिद्द चिकाटी असून काही उपयोगाचं नाही. तुम्ही गुंतलेला आहात मटणाच्या आणि दारूच्या फोडीत. त्यामुळे तुमच्यासाठी मटणाची आणि दारूची फोड अग्रेसर आहे. ते तुम्ही नळी ठोकून चोका, त्यातला आतला गाभा ठोकून काढा. पण ठोकून मतदान नेत्यांच्या पोरासने, नेत्यांना त्यांच्या पोरासने करा. तुमची पोरं लोकांच्या बांधावर, आता मी कसं भेंडीला पाणी पाजायला नाही घरातून सांगून, तशी अवस्था होऊ दे. जय महाराष्ट्र.